नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. स्मार्ट सिटी योजना आणि वेगळ्या विदर्भाला मनसेचा विरोध, राज ठाकरेंची स्पष्टोक्ती. नॅशनल हेराल्ड मुद्द्यावरून संसदेच्या कामकाजात आजही व्यत्यय. शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध कायम ठेवण्याची भारताची भूमिका, सुषमा स्वराज यांचं प्रतिपादन. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यात अनुदानित शाळांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद. आणि मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात झालेल्या अपघातात 9 जण ठार, 22 जण गंभीर जखमी. आता सविस्तर वृत्त. विधानसभेत आजही शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावरून वारंवार झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 3 वेळा स्थगित करावं लागलं. त्यानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी तारांकित प्रश्न बाजूला ठेवून संकटग्रस्त शेतकऱ्यांवरील चर्चा आधी सुरू करावी अशी मागणी केली. मात्र तारांकित प्रश्न तेवढेच महत्त्वाचे असून संबंधित आमदारांनी तिथले स्थानिक प्रश्न महिनाभर आधीपासून विधिमंडळाकडे पाठवलेले असतात, त्याचं भान इतर सदस्यांनी ठेवावं अशी सूचना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. मात्र तरीही विरोधक आपल्या मागणीवर ठाम होते. या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय जो फक्त काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस मागताय असं नाही, शिवसेनेची देखील तीच भूमिका आहे की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत करावी ही आमची अध्यक्ष महोदय मागणी आहे. बाकी कोणत्याही कामकाजामध्ये आम्हाला रस नाहीये. या गोंधळात 3 ते 4 तारांकित प्रश्न होऊ शकले. तसंच एका लक्षवेधीवरही चर्चा झाली. गेली 15 वर्ष विरोधक सत्तेवर होते, मात्र त्यांनी योग्य नियोजन न केल्यामुळे ही परिस्थिती राज्यावर ओढवली, याचं भान विरोधकांनी ठेवावं असं कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांच्या मागणीला उत्तर देताना सांगितलं. राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या आहेत, कार्यान्वितही केल्या आहेत, परंतु त्याविषयी विरोधकांना ऐकून घ्यायचं नाही ही खेदाची बाब आहे असं खडसे म्हणाले. स्पष्ट आहे, शेतकऱ्यांना मदत देण्याची भूमिका आहे, सरकार म्हणून आमची भूमिका आहे. त्यामुळे चर्चेला सुरुवात करा आणि चर्चे माध्यमातून आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. प्रश्नोत्तराच्या तासाला बघायला देता हा त्यांच्यावर अन्याय आहे. व आपल्या माध्यमातून म्हणजे परत विनंती आहे की चर्चेला सरकारची तयारी आहे. स्वस्त धान्य योजना, शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन, शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक शुल्क माफी, शेतकऱ्यांसाठी समुपदेशकाचं आयोजन, युरियाचे भाव 4 वर्षांपर्यंत न वाढू देण्याचा निर्णय, असे अनेक निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं खडसे म्हणाले. असं आमच्या प्रतिनिधी ज्योती अंबेकर यांनी कळवलं आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, तसंच शेतमालाला योग्य भाव मिळावा ही मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे विधान परिषदेच्या कामात आजही व्यत्यय आला. त्यामुळे सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. आज सभागृहाचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या संदर्भातला मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीकेची झोड उठवली. कापूस, ऊस, धान, सोयाबीन, संत्री या पिकांसह दुधालाही योग्य भाव मिळत नाही. या परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत असा आरोप मुंडे यांनी यावेळी केला. शेतकऱ्यांनी सावकाराकडून घेतलेलं कर्ज माफ करण्याची घोषणा राज्य सरकारनं केली, मात्र आतापर्यंत फक्त 1 कोटी 4 लाख रुपयांचंच कर्ज फेडलं. कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांवर किडण्या विकण्याची वेळ आली, हे धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणून दिलं. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे असं सांगत कर्जमाफीची घोषणा सरकारनं करावी आणि नंतर दूरगामी उपाययोजनांसंदर्भात चर्चा घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी लावून धरली. ही मागणी करत विरोधी पक्षातल्या सदस्यांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. या विषयावर सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.
या गोंधळातच उपसभापती वसंत डावखरे यांनी प्रश्नोत्तराचा तास पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मात्र अभूतपूर्व गोंधळामुळे विधान परिषदेचं कामकाज पहिल्यांदा दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी नागपूर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आजही सरकारविरोधी घोषणाबाजी करत निदर्शनं केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांच्यासह इतर आमदारांनी यावेळी घोषणाबाजी केली. स्मार्ट सिटी ही योजना फसवी असून एक राजकीय खेळ असल्याचा आरोप करताना मनसेचा स्मार्ट सिटीला विरोध राहील असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत व्यक्त केलं. त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहराच्या नियोजनात महापालिकेसारख्या स्वायत्त संस्था असताना केंद्राचा हस्तक्षेप कशाला हवा असा प्रश्न करून त्यांनी शहर विकासाचं श्रेय केंद्र सरकार लाटत आहे असा आरोपही केला. 35,000 कोटीचं बजेट असलेल्या मुंबई मनपाला केवळ 100 कोटी देऊन त्यानं काय साध्य होणार असा सवाल त्यांनी केला. संपूर्ण महाराष्ट्र एक राहिलं पाहिजे, त्यामुळे वेगळ्या विदर्भाला मनसेचा विरोध असेल असंही ठाकरे यावेळी म्हणाले. नॅशनल हेराल्डच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज विरोधकांनी गोंधळ घातला. या गोंधळातच लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी कामकाजाला प्रारंभ केला. सभागृहाचं कामकाज सुरू ठेवावं, विनाकारण आपण तहकूब करणार नाही असं महाजन यांनी स्पष्ट केलं. काल काँग्रेसनं केलेल्या निदर्शनामागचं कारण आज शून्य प्रहरात स्पष्ट करावं असं महाजन यांनी सांगितलं. मात्र तरीही काँग्रेस सदस्यांचं समाधान न झाल्यानं त्यांनी हौद्यात धाव घेऊन घोषणांना सुरुवात केली. गोंधळ सुरूच राहिल्यानं लोकसभेचं कामकाज 2:15 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही काँग्रेस सदस्यांनी वारंवार केलेल्या गदारोळामुळे सभेचं कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. कामकाजाच्या सुरुवातीला काँग्रेस सदस्यांनी सरकारच्या विरोधात निदर्शनं केली, तर काही सदस्यांनी हौद्यात उतरून जोरदार घोषणा दिल्या. या व्यत्ययामुळे राज्यसभेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं. याचवेळी ओदिशातील पोलावरण धरण प्रकल्पाच्या कामाचा प्रश्न उपस्थित करून बिजू जनता दलाच्या सदस्यांनी हौद्यात उतरून निदर्शनं केली. काँग्रेस सदस्य वारंवार कामकाजात व्यत्यय आणून देशाच्या विकास कार्यक्रमाला खीळ घालत आहेत असा आरोप संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी यावेळी केला. कामकाज तहकूब केलं जात असल्यानं महत्त्वाची दुरुस्ती विधेयकं पटलावर मांडली जाऊ शकत नाहीत. सरकार कोणत्याही विषयावर या सदनामध्ये चर्चेला तयार आहे असंही नक्वी यावेळी म्हणाले. अफगाणिस्तानशी व्यापार, ऊर्जा आणि दळणवळण क्षेत्रात सहकार्य करण्यास भारताची तयारी असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज पाकिस्तानमधील इस्लामाबाद इथं सुरू असलेल्या हार्ट ऑफ एशिया परिषदेत केलं. या परिषदेत भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तानसह 14 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. हृदयाच्या धमन्यांमध्ये जर अडथळा निर्माण होत असेल तर हार्ट ऑफ एशिया कार्य कशी करणार असा सवालही स्वराज यांनी यावेळी उपस्थित केला. शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध कायम ठेवावेत अशी भूमिका भारताची असून त्यासाठी पाकिस्तानला सहकार्य करण्यासाठी भारताचा हात नेहमीच पुढे असतो असंही सुषमा स्वराज यांनी परिषदेत स्पष्ट केलं. हवामान बदलासंबंधी पॅरिस इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अमेरिकेचे परराष्ट्र सचिव जॉन केरी यांनी काल केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. हवामान बदलासंबंधी भारत आणि अमेरिका करत असलेल्या उपाययोजनांबद्दल या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असं जावडेकर यांनी बैठकीनंतर सांगितलं. या परिषदेत विकसित देशांनी घेतलेल्या भूमिकेबाबत भारतानं नाराजी व्यक्त केली आहे. विकसित देश सहकार्याचं आश्वासन पूर्ण करण्याऐवजी त्यापासून मागे हटत आहेत. त्यामुळे लहान लहान द्वीपसमूहांना वाढत्या तापमानाचे गंभीर परिणाम भोगावे लागणार आहेत असं जावडेकर यांनी परिषदेत सांगितलं. 2 अंश सेल्सिअस तापमान वृद्धीऐवजी 1.5 अंशापर्यंतच वाढवण्याचे बंधन घालावं असं द्वीपसमूहाचं म्हणणं आहे. परंतु त्याकडे विकसित देश दुर्लक्ष करत असल्याचंही जावडेकर यावेळी म्हणाले. या संदर्भात अधिक माहिती पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी दूरध्वनीवरून थेट पॅरिस इथून दिली आहे. कार्बन उत्सर्जन अजिबात होऊ नये यासाठी फ्रान्समधील जनता आणि सरकार हे अतिशय काटेकोर आहेत.
प्रत्येक टप्प्यावर म्हणजे कोणत्याही कृतीमुळे किती कार्बन उत्सर्जन झालं याची माहिती जागोजागी दिली जाते. म्हणजे तुम्ही कॉफी पिता तर किती कार्बन उत्सर्जन झालं असेल, पॅन्ट, कपडे घालताना, खाताना, प्रत्येक गोष्टीची निर्मिती करताना किती कार्बन उत्सर्जन होतं आणि ते कमी कसं करता येईल याचा विचार करून तसं डिझाईन बदललं जात आहे. वाहनांचा विचार करताना शक्यतो तुम्ही सायकलीने जा. सायकल स्वारांसाठी इथं खास रस्त्यावर व्यवस्था असते. जर दुचाकी स्वार चालताना आला तर त्यासाठी मोठ्या मोठ्या गाड्या, बसेस सुद्धा थांबतात, असा आदर व्यक्त केला जातो. शहर नियोजनामध्ये सर्वत्र कर्ब उत्सर्जन कमी करण्याचा विचार केलेला आहे. मोटारींची संख्या जास्त आहे खरं, पण आता हळूहळू शून्य उत्सर्जन करणाऱ्या, विजेवर चालणाऱ्या, बॅटरीवर चालणाऱ्या अशा गाड्या इथे यायला लागलेल्या आहेत. घरांची निर्मिती करताना सुद्धा हरित इमारती, म्हणजे ज्यामध्ये वीज कमी लागेल, सौर ऊर्जेचा वापर होईल, पाण्याचं शक्यतो पुन्हा रिसायकलिंग करता येईल, याचा विचार केला जातो. गर्दीच्या ठिकाणी मोटारी नेता येऊ नयेत यासाठी पार्किंगला खूप मोठी किंमत मोजावी लागते, खूप मोठा टॅक्स द्यावा लागतो. त्याच वेळेला अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर अतिशय किफायतशीर स्वस्त बसेस आणि ट्रेन्स इथं उपलब्ध आहेत. त्यामुळे सगळेजणच, गरीब असो किंवा श्रीमंत, ते सार्वजनिक वाहतुकीला पसंती देत असतात. या परिषदेमध्ये अशी अनेक नवनवीन संशोधनं घेऊन छोट्या मोठ्या कंपन्या आलेल्या आहेत. या सगळ्यांचा उद्देश एकच आहे, आपल्याला कार्बन उत्सर्जन कमी करायचं आहे आणि आपल्यामुळे या सगळ्या कोणत्या गोष्टीला बाधा येऊ नये. याचं डिझाईन जो खूप चांगला करेल त्याला खूप मोठी बक्षिसं इथं दिली जातात. एकंदरीत हवामान परिषदेच्या निमित्तानं पर्यावरण स्नेही होण्याच्या कल्पकतेला आणि नाविन्याला पॅरिसमध्ये बहार आलेला दिसतोय. माहितीसाठी धन्यवाद सर. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीतर्फे अनुदानित शाळांनी आजपासून 2 दिवसीय बंद पुकारला आहे. या बंदला राज्यातून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 28 ऑगस्ट 2015चा शासन निर्णय रद्द करणं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अहवाल मान्य करणं, शालेय पोषण आहार यंत्रणा स्वतंत्रपणे राबवणं, कला आणि क्रीडा शिक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती करणं यासह इतर मागण्यांचा यात समावेश आहे. औरंगाबाद शहरातही खासगी अनुदानित शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 2 दिवसांच्या या शाळा बंद आंदोलनानंतरही सरकारनं दखल घेतली नाही, तर बेमुदत बंद पुकारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जळगाव जिल्ह्यातल्या अनुदानित शाळांनी आज बंद पाळला असून यात सुमारे 13,000 शिक्षक सहभागी झाले आहेत. साताऱ्यातही आज शाळा बंद आंदोलन करण्यात आलं. धुळे जिल्ह्यातही शाळा बंद आंदोलन करण्यात आलं. यात मोठ्या संख्येनं शिक्षक सहभागी झाले होते. कोल्हापुरात आज शाळा बंद आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. पोलीस कोठडीत होणाऱ्या संशयित आरोपीचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यानं ठोस पावलं उचलावीत असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला दिले आहेत. पोलीस कोठडीत होणाऱ्या मृत्यूच्या घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, म्हणजे असे प्रकार घडण्यास आळा बसेल आणि योग्य तो संदेश संबंधितांपर्यंत पोहोचेल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे. राज्यात पोलीस कोठडीत होणाऱ्या मृत्यूंसंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायमूर्ती VM कानडे आणि रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आकाशातल्या जीवसृष्टीचा विचार केला तर पृथ्वीच्या आवरणाच्या 41 किलोमीटर अंतरावरच्या वातावरणात इतर ग्रहांवरचे अधिक क्षमता असलेले काही जीवाणू आढळून आले आहेत. त्यावर अजूनही संशोधन सुरू असल्याचं ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर जयंत नारळीकर यांनी सांगितलं. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र संकुलाच्या वतीनं आयोजित विश्वात आपण एकटेच आहोत का या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर, कुलसचिव BB पाटील, संचालक डॉक्टर RS खैरनार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ही कार्यशाळा 11 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
राज्यातल्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांची कमी संख्या बघता जनतेच्या सहकार्यानं कायदा आणि सुव्यवस्था राबवण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी पोलीस मित्र ही संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतलाय। सोलापुरात या संकल्पनेला भरघोस प्रतिसाद मिळतोय। सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात गुन्हेगारांची आणि गुन्ह्यांची संख्याही वाढली आहे। प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवणं पोलिसांनाही शक्य नाही। लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांचं संख्याबळही कमी आहे। अशा वेळी जनताच जर पोलिसांचे डोळे आणि कान बनून काम करू लागली तर गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल। हेच लक्षात घेऊन राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या संकल्पनेतून सुरुवात झाली पोलीस मित्र या योजनेची। जे काही पोलीस मित्र जिल्ह्यामध्ये आम्ही रजिस्टर करणार आहोत त्या सर्वांकडून एक आमच्या विनंती आणि अपेक्षा आहे की प्रत्येक आठवड्यामध्ये किमान 2 तास ते पोलिसांसोबत राहून ऍक्टिव्हली मदत करावी आणि त्यांना आमच्याकडून आम्ही बेसिक ट्रॅफिक रेग्युलेशन्स आणि नाईट कसा कोणत्या पद्धतीने आम्ही पाहायचं आहे आमच्या परिसरामध्ये काय सस्पिशियस ऍक्टिव्हिटी आहे सस्पिशियस पर्सन्स आहेत तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं त्याच्या माहिती आम्ही देतो। सोलापुरात तसंच पंढरपूर इथेही या संकल्पनेला तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे। पोलिसांचं जो कर्तव्य आहे नागरिकांचं संरक्षण करण्याचं त्याच पद्धतीने नागरिकांनाही जर पोलिसांना अशाच पद्धतीने सहकार्य केलं तर निश्चितपणानं पोलीस आणि नागरिक यांच्यामध्ये जो सुसंवाद आहे जे मैत्रीपूर्ण संबंध जे निर्माण होणार आहेत त्यामुळं पोलीस व नागरिक या दोघांनी जर मिळून चांगल्या पद्धतीने जर काम केलं तर निश्चितपणानं पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा एक कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार नाही। पोलीस मित्र संकल्पनेमुळे पोलिसांबाबत जनतेमध्ये विश्वासाची भावना निर्माण होईल। राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ही संकल्पना राबवण्यात येणार असून नागरिकांनी पोलीस मित्र व्हावं असं आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केलं आहे। मुंबई विद्यापीठात काल ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि हार्वर्ड विद्यापीठाचे माजी अध्यक्ष लॉरेन्स समर्स यांचं व्याख्यान झालं। मुंबई विद्यापीठ आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन तर्फे हे व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। रिइन्व्हेंटिंग द युनिव्हर्सिटी या विषयावर समर्स यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। शेतकऱ्यांनी पिकवलेली शेती तर सर्वांनी पाहिली आहे, मात्र पुण्यात अशी एक शेती आहे जी तिथल्या कारागृहातल्या कैद्यांनी पिकवली आहे। जाणून घेऊया त्याविषयी अधिक। पुण्याजवळ येरवडा इथं खुलं जिल्हा कारागृह आहे। या कारागृहात सध्या 172 कैदी आहेत। या कारागृहाच्या ताब्यात 106 हेक्टर क्षेत्र आहे। त्यापैकी 24 हेक्टर बागायतीखाली तर 6 हेक्टर जिरायतीखाली आहे। कारागृहातले कैदी या क्षेत्रात सकाळी 6 ते सायंकाळी 6 या वेळेत शेतीची विविध कामं करतात। यासाठी त्यांना 3 कृषी अधिकाऱ्यांचं तांत्रिक मार्गदर्शन मिळतं। भाताच्या पिकासह इथं भोपळा, केळी तसंच विविध भाज्या आणि फळांचं उत्पादन घेतलं जातं। या उत्पादनाचा वापर तुरुंगातल्या कैद्यांसाठीच केला जातो। या कैद्यांना 50 रुपये, 40 रुपये अशा प्रकारे त्यांच्या कामाचा मोबदलाही मिळत असून तो त्यांच्या बँक खात्यात जमा होतो। सुधारणा आणि पुनर्वसन आपला हे कारागिरी प्रशासनाचं उद्दिष्ट आहे। आम्हाला 3 कोटीपेक्षा जास्त त्याचं उत्पन्न होतो। यामध्ये बंद्याला सुद्धा फायदा होतो, सरकारला फायदा होतो आणि बरीच वस्तू जे आम्ही उत्पादन करतो ते जेलमध्ये देतो ते जेल प्रशासनाला सुद्धा फायदा होतो। आमची योजना आहे की आमचं जे वनस्पती जे औषध वनस्पती जे काम आहे ह्याला अजून पुढे वाढवायचे आहे। जे कमर्शियल प्रोडक्ट आहेत त्याला सुद्धा पुढे वाढवायचे आहे जेणेकरून फायदा सुद्धा होणार आणि बंद्याला पैसे मिळतील। इथल्या कामाचा अनुभव या कैद्यांना शिक्षा पूर्ण झाल्यावर त्यांच्या भावी आयुष्यात उपयोगी पडू शकतो। येरवडा खुले कारागृहात 2 वर्षापासून इथं शिक्षा भोगत आहे। आम्ही केळीबागेत शिक्षण घेतलं, मशरूम प्रकल्पाचं शिक्षण घेतलेलं आहे। इथून सुटल्यानंतर माझं वडिलोपार्जित शेती आहे ते शेती करणार आहे। नकारात्मक वातावरणात राहत असलेल्या या कैद्यांची या उपक्रमातून सकारात्मक वाटचाल सुरू आहे। मध्य रेल्वेच्या वतीनं मुंबई ते मडगाव दरम्यान वातानुकूलित डबल डेकर गाडी सुरू झाली आहे। आठवड्यातून 3 दिवस धावणारी ही गाडी आज सकाळी 5:30 वाजता लोकमान्य टिळक स्थानकावरून सुटली असून ती आजच सायंकाळी 7:30 वाजता मडगावला पोहोचेल।
लोकमान्य टिळक स्थानकातून बुधवार, शुक्रवार आणि रविवारी सुटणारी ही गाडी ठाणे, पनवेल, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, थिवीम आणि करमाळ या स्थानकांवर थांबणार आहे. आठवड्यातील सोमवार, गुरुवार आणि शनिवार या 3 दिवशी मडगाव इथून सकाळी 6 वाजता ही गाडी सुटणार असून ती कुर्ला टर्मिनसला संध्याकाळी 7:10 पोहोचेल. मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ निवळी घाटात एसटी बस आणि कोळशाच्या ट्रकची समोरासमोर टक्कर होऊन आज सकाळी अपघात होऊन 9 जण जागीच ठार झाले. या अपघातात एसटीमधले 31 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 22 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर अवघ्या काही मिनिटातच महामार्ग सुरक्षा पथकानं मदत कार्य सुरू केलं. त्यामुळे ट्रक खाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढता आलं. घटनास्थळी 10 अँब्युलन्स, 2 क्रेन आणि 4 JCB कार्यरत आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंत या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र आता या महामार्गावरची वाहतूक सुरू झाली आहे. दुसऱ्या एका अपघातात पुणे जिल्ह्यात चाकणजवळ चिमणी फाटा इथं भरधाव डंपरनं मोटारसायकलला दिलेल्या धडकेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दुबई इथं आजपासून वर्ल्ड सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि के श्रीकांत हे दोघंच पात्र ठरल्यानं या दोघांच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष आहे. गेल्या महिन्यात चीन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत सायनाला उपविजेतेपद मिळालं होतं. सायनाची आज सलामीची लढत जपानच्या नोझोमी सोबत होणार आहे. पुरुष एकेरीत के श्रीकांतची सलामीची लढत जपानच्या केंटो मोमोटोशी होणार आहे. दक्षिण तामिळनाडूत काल पुन्हा पाऊस झाल्यानं अनेक भागात पाणी साचलं होतं. तसंच दक्षिण तामिळनाडूतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या ठिकाणी अडकलेल्या खाद्यपदार्थ आणि इतर मदत पोहोचवण्याचं प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. दक्षिण तामिळनाडू आणि पुद्दुचेरीतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या भागात येत्या 24 तासात पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. चेन्नईमध्ये पावसाचा कहर थांबल्यानं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पुरानंतर साथीचे रोग फैलावू नयेत यासाठी प्रशासन सर्वतोपरी काळजी घेत आहे. राज्यात सर्वात कमी तापमान नांदेड इथं 10 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. स्मार्ट सिटी योजना आणि वेगळ्या विदर्भाला मनसेचा विरोध, राज ठाकरेंची स्पष्टोक्ती. नॅशनल हेराल्ड मुद्द्यावरून संसदेच्या कामकाजात आजही व्यत्यय. शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध कायम ठेवण्याची भारताची भूमिका, सुषमा स्वराज यांचं प्रतिपादन. विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यात अनुदानित शाळांनी पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद. आणि मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात झालेल्या अपघातात 9 जण ठार, 22 जण गंभीर जखमी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.